बार्शी दौऱ्यामध्ये शरद पवारांनी जुने सहकारी दिलीप सोपल यांची भेट घेतलेली आहे। शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने शरद पवार सध्या बार्शीमध्ये आहेत आणि याच दरम्यान त्यांनी सोपल यांची भेट घेतलेली आहे। 2019 मध्ये राष्ट्रवादीची साथ सोडत दिलीप सोपल शिवसेनेत सहभागी झाले होते। शिवसेनेकडून 2019 ची विधानसभा देखील दिलीप सोपल यांनी लढवलेली होती। शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच दिलीप सोपल यांच्या भेटीसाठी आलेले। आफ्ताब शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवर। आफ्ताब, दिलीप सोपल यांच्या भेटीसाठी शरद पवार पोहोचले, बार्शीमध्ये होते शरद पवार, काय नेमकी याबद्दलची माहिती? अजिंक्य, आपण खरं तर बघितलं बार्शी दौऱ्यावरती शरद पवार आल्यानंतर त्यांचे जे सगळे जुने सहकारी आहेत त्यांची देखील शरद पवार ही अगत्यानं भेट घेत आहेत। जुने सहकारी राहिले 1985 पासून आमदार राहिलेले दिलीप सोपल हे अनेक वर्ष राष्ट्रवादीमध्ये असताना शरद पवारांच्या सोबत होते। मात्र 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांनी शरद पवारांची साथ सोडत शिवसेनेमध्ये प्रवेश केला, अर्थात ते महाविकास आघाडीमध्ये आता सध्या आहेत। त्यामुळे शरद पवार हे दिलीप सोपल यांच्या घरी गेले, त्यांची आपुलकीने भेट घेत त्यांची विचारपूस केली। यावेळेस सोपल यांचे अनेक समर्थक देखील यावेळेस शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी दाखल झाले होते। सोबतच या दौऱ्यामध्ये आणखी एक भेट महत्त्वाची म्हणावी लागेल, ती माजी आमदार प्रभावती झाडबुके यांची एक भेट शरद पवार यांनी घेतली आहे। 1962 साली प्रभावती झाडबुके या आमदार होत्या आणि शरद पवारांच्या सहकारी होत्या। त्यांनी शरद पवारांना राखी बांधत आपुलकीने त्यांची विचारपूस केलेली आहे। यासोबतच सोमानी नावाचे रामचंद्र सोमानी नावाचे एक उद्योजक आहेत जे शरद पवारांचे जुने सहकारी आणि मित्र आहेत, त्यांची देखील शरद पवारांनी या दौऱ्याच्या निमित्तानं भेट घेतलेली आहे। एकूणच काय, सोलापूरमध्ये आल्यानंतर शरद पवारांची जी ओळख आहे आपल्या जुन्या सहकाऱ्यांना भेटण्याची, त्याच पद्धतीने ओळख जपत शरद पवारांनी दिलीप सोपल, प्रभावती झाडबुके आणि रामचंद्र सोमानी या सगळ्यांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत। अजिंक्य, ठीक आहे। आफ्ताब, धन्यवाद। आपण ही जी माहिती दिली त्या संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेऊच या। मात्र दिलीप सोपल यांची भेट शरद पवारांनी घेतलेली आहे। बार्शी दौऱ्यामध्ये शरद पवारांनी जुने सहकारी असलेल्या दिलीप सोपल यांच्या घरी जात त्यांची भेट घेतलेली आहे। इतरही अनेक जुन्या सहकाऱ्यांची शरद पवारांनी भेट घेतलेली आहे आणि दिलीप सोपल खरं तर सध्या शिवसेनेमध्ये आहे। 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक देखील लढवलेली होती। अनेक वर्ष दिलीप सोपल शरद पवारांचे सहकारी होते आणि बार्शी दौऱ्यादरम्यान शरद पवारांनी दिलीप सोपल यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।